मंडळी, जय श्री महाकाल. आज आपण चाललो आहे पेनमध्ये झोळे गावात गणपती बुक करायला. म्हणजे ते गावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्या गावातूनच ऑल ओव्हर इंडियामध्ये गणपती जातात. प्रत्येक घरोघरी गणपती बनतात. तर म्हणजे त्या गणपतीचं माहेरघरच बोललं जातं त्या गावाला. तर आज तिथे आपण चाललो आहे गणपती बुक करायला. म्हणजे आपण 3 वर्ष झाले त्याच गावातून गणपती बुक करतो आहे. तर त्याच आज पण यावर्षी पण चाललो आहे तिथेच बुक करायला. तर तुम्हाला पण दाखवतो कसा गणपती बनला जातो आणि कशा मूर्त्या आहेत, कितीला आहेत त्या. आणि आपलं डिस्काउंट म्हणजे आपला खास मित्र आहे, तो तिथे गणपती बनवतो, तर त्याच्याकडेच चाललो आहे. तर तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला पण गणपती बाप्पाचं दर्शन करेन. चला, गणपती बाप्पा मोरया. आता आपण जस्ट पनवेलला पोचलो आहे. तुम्ही हा कॉर्नर बघू शकता, तुम्हाला अंदाज येईल. जे इकडे राहतात मुंबईला, हे जे माझ्या पाठी दिसतंय ते नाश्ता करायला थांबलो होतो तिकडे. आम्ही आता जस्ट नाश्ता केला आहे. तर मंडळी, थोडं आता आपण पनवेलला पोचलो आहे जस्ट आणि नाश्ता करायला थांबलो आहे. मेंदूवडा, समोसा पाव. तर या नाश्ता करायला. वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे. आणि हे मके, मम्मीने मके आणले सगळ्यांना खायला. मकेवाली बाई. आता चला पुढे भेटू. पावसाचं वातावरण झालंय, त्यात मक्याची मजाच वेगळी आहे. आपण डोनाल्डचा व्हिडिओ बघितला असेल, 50 रुपयाला एक मका होता. आता आम्ही 30 रुपयाला एक मका घेतला आहे. आणि समोरचं वातावरण बघू शकता तुम्ही. तर पुढे भेटू आपण. चला बघता मंडळी, बघू शकता तुम्ही. आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलो. बरंचसं थोडंसं काम झालेलं आहे, थोडंसं बाकी आहे. ते पण बाकी आहे, ते पण पुढे बाकी आहे. इथपर्यंत तर ठीक आहे. गावी जाताना वातावरण बघा तुम्ही. आता जस्ट पाऊस येऊन थांबला आहे आणि पावसात म्हणजे गाडी एवढी चालवायला भारी वाटत आहे ना. शांत वातावरण, त्याच्यात मक्याची मजा बघू शकता. मक्याची मजा घेत विथ संतोष शिरकर, भटकंती विथ संतोष, हे यूट्यूबरचे मालक. मंडळी खायला एकदम भारी. पाऊस बारीक पडतोय आणि त्या पावसाच्या वातावरणामध्ये मक्याची फणसं आम्ही खातोय. एकदम भारी. आणि पुढे इथं वातावरण बघा तुम्ही कसं एकदम भारी आहे. आणि हा मंकी पॉइंट आहे, याला मंकी पॉइंट बोलला जातो. अंधाराचं अभयारण्य काहीतरी असं आहे नाव, समथिंग. जरा जी भटकते तर समजून घ्या. आणि हा मंकी पॉइंट आहे. खूप छान वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण. हे बघा, हे जे वरती जाळी दिसते ना तुम्हाला, हे मंकीसाठी हे जाळी, म्हणजे तिकडून इकडे क्रॉस करण्यासाठी. मस्त मस्त प्लेस आहे. आणि आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे गणपतीच्या इथे, तर कुणालाही गणपती पाहिजे असेल तर या खूप सुंदर गणपती बनतात. म्हणजे गणपतीचं शून्यापासून 100पर्यंतचं काम सगळं तिकडे चालतं. छोटे मूर्ती म्हणजे 1.5 फुटापासून ते 5 फुटापर्यंत मूर्त्या बनतात तिथे. तर जेवढे येतात तेवढ्यांनी या गणपती बुक करून जावा. आणि खूप कमी पैशात. आणि त्यांचं जे आखणी काम आहे ते एवढं सुंदर आहे की म्हणजे आपण बोलूच शकत नाही, एवढं सुंदर आखणी काम आहे त्यांचं. डोळ्यांचं आखणी काम एकदम म्हणजे हुबेहूब असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्याकडेच बघतात, असं त्यांचं आखणी काम आहे. आणि आता आपल्याला म्हणजे 3 वर्ष झाले त्यांच्याकडनं आपण गणपती घेतो एकाच स्पॉटवरून. तर आता यावर्षी पण बघू आपल्याला मूर्ती आवडते का, आणि काय काय नवीन नवीन मूर्त्या आल्या त्या पण तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तिकडेच भेटू डायरेक्ट. तर आपण परत एकदा नाश्त्याला थांबलो आहे. माझ्या पाठचा व्ह्यू तुम्ही बघू शकता.
एक साई सहारा करून हॉटेल आहे, एवढं लांब नाही म्हणजे पनवेलपासून कमीत कमी 10 किलोमीटरवरती आहे. खूप छान हॉटेल आहे आणि पाठचा व्ह्यू बघा तुम्ही, एकदम वातावरण म्हणजे असं फक्त बघतच राहो एवढं निसर्गरम्य वातावरण आहे. खूप मजा येते. तर आता थोडंसं नाश्ता करतो आणि परत निघतो. तर आपण जस्ट साई सहारा हॉटेलमधून निघालो आहे. तर तिथून जस्ट 2 मिनटावरती हा फाटा आहे, तुम्ही बघू शकता समोर हा फाटा आहे. जस्ट 2 मिनटावरती खाली रोड गेलाय तो, म्हणजे आपलं ते गणपतीचं जे माहेरघर आहे त्या गावात जायला येईल. आता जस्ट त्या बोगद्यातून परत तुम्हाला एक राईट मारायचा आहे. तुम्ही जरासा लेफ्ट मारलात की हा लगेच राईट येतो. हा राईट मारायचा आहे. राईट मारून दाखवतो. हा राईट मारलात, हे बघा या ज्या गाड्या दिसतात ना सगळ्या त्या गणपतीच्याच गाड्या आहेत. हे सगळे टेम्पो सगळे तिकडेच जातात. आणि हा परत राईट मारलात की हा त्या गावात जातो रोड. तर आपण भेटू. जर कळालं नसेल तर मला DM करा, मी तुम्हाला सांगेन प्रॉपर ॲड्रेस सगळं. तर बघा हा रोड आहे, जस्ट करंट वर चढायचं आहे थोडं आहे बघा. जोहेगाव केसनी जोहेगाव 4 किलोमीटरवरती आहे. दिसलं का? आता चालू झाले सगळे. तुम्ही बघू शकता आता गणपतीचं स्टार्टिंग चालू झालंय. म्हणजे प्रत्येक घराघरात गणपती बनतात इकडे. हे बघा केवढे सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा. हे बघा प्रत्येक घराघरात गणपती, प्रत्येक घराघरात. हे बघा मूर्ती बघा. तर आता आपण तुम्हाला म्हणजे या जोहे गावात एकदम टॉपचा गणपती ज्यांच्याकडे बसतात, खूप म्हणजे आम्ही 3 वर्ष इकडे प्रत्येक घराघरात गणपती बघितलेले आहेत, पण आम्हाला त्यांच्याकडचेच गणपती खूप सुंदर वाटतात. आणि या गावातल्या माणसांचं पण रिप्लाय आहे की सगळ्यात सुंदर गणपती ह्यांचेच आहेत, कारण त्यांचं आखणी काम खूप सुंदर आहे. तर त्यांच्याकडेच डायरेक्ट जाऊया आपण. हे फक्त तुम्हाला वरच्यावर मी गणपती दाखवतो. आपले जेवढे महाराष्ट्रात, या महाराष्ट्राच्या बाहेर प्रदेशी पण सगळे गणपती इकडूनच पॅक होऊन जातात. आणि म्हणजे ह्या गावात त्यांच्या घरातली पिढ्यानपिढ्या तेच काम करते की म्हणजे पूर्ण. हे बघा गणपती बघू शकता. बोला गणपती बाप्पा मोरया. हे थोडंसं बाहेरचा रोड आहे आणि फाटक लागतं, रेल्वे फाटक. हे रेल्वे फाटकच्या पुढे प्रॉपर गणपती चालू होतात. म्हणजे ते झोहे गाव आहे ते इकडून चालू होतं रेल्वे फाटकच्या पुढून. तर आता रेल्वे गेली जस्ट, त्यासाठी थांबलं. आता कधी फाटक खुलतं बघू आणि चलो. चालू झालं आता आणि गावात प्रत्येकाच्या घरी गणपती आहेत. आणि एवढं सुंदर वाटतंय, असं वाटतंय की आता गणपती सप्टेंबरला आहेत, पण असं वाटतंय की आत्ताच उद्या गणपती येणार आहेत. एवढं फिलिंग भारी वाटतंय. हो का? हा म्हणजे आपण ज्याच्याकडे चाललोय त्याच्या इथून हा बघा, हा जो लल्ला आर्ट्स करून आहे त्याच्या इथून राईट मारायचा आहे. हा ते बघा मोठेच्या मोठे ट्रक भरून सगळे गणपती चाललेत, बघू शकता तुम्ही. सगळे ट्रकच्या ट्रक लागले. म्हणजे अजून गणपती यायला 2 महिने तरी आहेत, बरोबर ना? 2 महिने ना? 2 महिने आहेत आणि 2 महिन्यातच गणपती सगळे चालू झालेत येण्यासाठी. म्हणजे सगळीकडे प्रत्येकाच्या घरपोच होण्यासाठी प्रत्येक दुकानात ते गणपती पोचले जातात. मग त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी लाडके बाप्पा जातात. तर त्याची जी सुरुवात आहे ती या गावातून होते. म्हणजे गणपती बाप्पाला घडवण्यापासून, कलर मारण्यापासून सगळं या गावातून सुरुवात होते. मग ते जाऊन प्रत्येक शॉपमध्ये जातात. मग त्या जे आपल्यासारखे माणसं आहेत ते गणपती बघायला येतात. बघितल्यानंतर त्या लाडक्या बाप्पांना चॉईस करतात आणि मग ते गणपती आपल्या घरी येतात. ते ह्याची खूप सारी मोठी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर जाऊन आपल्याकडे गणपती येतात. तर बघा, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल.
आणि आपल्या बाप्पाला लवकरात लवकर घरी या. आपण कसं बोलतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चिमुकले बाप्पा बघायला एवढे भारी वाटत आहेत की काय बोलणार. हे बघा, हे बाप्पा बघा कसे बसले आहेत, एकदम थाटा माटात. हे बाप्पा बघा एकदम आरामात करतात, बघून एकदम हसण्यासारखं, म्हणजे एकदम फ्रेश माइंड वाटतंय. केवढे सुंदर बनवलेत बघा बाप्पा. हे आपण दुसऱ्या म्हणजे गणपती बनवतात त्यांच्या इथे जाताना स्पॉट आहे, म्हणजे खूप छान मूर्त्या बनवल्यात. हे बघा, आता हे मीडियम साईजचे बाप्पा आहेत, म्हणजे 1 फूट, पण त्याची आकृती बघा. हे बघा, या साईडला पण ठेवलेले आहेत चिमुकले बाप्पा. मी बोलत होतो ना माझ्या मित्राचं आहे. हे बघा, हे प्रणव आर्ट्स त्यांचं आपल्या मूर्तिकारांचं मूर्ती बघा. तुम्हाला जर मूर्ती बुक करायची असेल मला DM करा, नाहीतर मी त्याचा नंबर पण देईन. फक्त त्याचा हा नंबर लक्षात ठेवा, 6571. तशी तुम्ही बुक करा, मला DM करा, नाही तर मी त्याचा पण मोबाईल नंबर देईन, त्याच्यावरती तुम्ही बुक करा. 37 नंबर. 11 नंबर, 41 नंबर. मूर्तीचं आखणी काम बघा. आणि डायमंड्स वर बघा मूर्ती काम. हे ओरिजिनल आहे, असं रेडीमेड नाही, म्हणजे स्वतः त्यांनी हाताने बनवलेलं आहे. तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तुम्ही जर मूर्ती पाहिजे आणि जर स्क्रीनशॉट तरी काढला तुम्ही, तरी आपल्याला मला DM केला, या त्यांच्या नंबरवर पाठवला. ते बघा, गणपतीचं डायमंडवर बघू शकता. आणि डोळ्याचं आखणी काम बघा, असं वाटतं की ओरिजिनल लेन्सच लावलेले आहेत गणपतीला. तर हीच कला आहे, म्हणून आम्ही 3 वर्ष झाले या गणपती यांच्याकडे येतोय, प्रणव आर्ट्समध्ये. ही माऊलीची मूर्ती बघू शकता तुम्ही. माझा कॅमेरा छोटा पडतोय, एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि एवढ्या मोठ्या मोठ्या. कोरीकडून बघा माऊली, ही 4 फुटाची आहे. बघा माऊली, ही पण माऊली आहे. व्हिडिओ खूप मोठी होईल, पण नक्कीच बघा व्हिडिओ. बघा मांडी असन, सॉरी, काचा खोलण्याचं कारण हे आहे की मूर्तीचं जे आखणी काम आहे आणि सुंदरता आहे ती काचेत दिसत नाही, त्याच्यामुळे. आणि ही बघा मूर्ती बघा, घरगुती या मंडळांना पण कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. डोळ्याचं काम बघा, आणि असं वाटतं की हुबेहूब गणपती बाप्पा आपल्याकडेच बघत आहेत. ओरिजिनल मोरपीस आहेत. आणि हे बघा आखणी काम बघा, खूप छान मूर्ती आहे, म्हणजे बघूनच मन प्रसन्न होत आहे. तर आपल्या घरात आल्यानंतर बाप्पा किती प्रसन्न दिसतील ते विचारच करा तुम्ही.
डबल लोड राजा. मूर्तीचं नावच लिहिलं आहे डबल लोड राजा. 2 फुटाची. मग बघू शकता तुम्ही ओरिजिनल लावलेले आहे. बाप्पा एवढी सुंदर आहेत खरंच मन प्रसन्न झालं. अशी मूर्ती बघून तुम्ही काहीच बोलणार नाही, फक्त बोलाल की हा बाबा घ्या, सगळ्या मूर्त्या घ्या. बघा उंदीर मामावरती बाप्पा बसलेले आहेत, मोर आहेत. हे बघा मूर्ती बघा. आणि इकडे जर तुम्हाला होलसेलसाठी पाहिजे असेल तर 1 फुटापासून 5 फुटापर्यंत ते 7 फूट. त्या समोरच यांचा कारखाना आहे मोठा. म्हणजे तुम्हाला पाहिजे तशा मूर्त्या इथे भेटतील. हे बघा अजून या मूर्त्यांना कलर नाही झालेला आणि रात्र असल्यामुळे थोडीशी क्वालिटी कमी येईल. हे बघा गणपतीच्या आतमध्ये वापरण्याचं मटेरियल आणि हे गणपतीचे साचे. आज कसा संडे असल्यामुळे गणपती बनवत नाही. हे बघा हे असे साच्यातून असे गणपती बाहेर येतात. मग त्यांना हाताचं काम. हे बघा ही जी मूर्ती आहे अशी मूर्ती बाहेर येते. मग त्याच्यानंतर त्या मूर्तीला हात लावायचं काम, परत त्यांना घासायचं काम, ते सगळं काम होऊन मग परत हे बघा मग त्याच्यानंतर हे सगळं मूर्तीला कलर मारायचं, हे मारायचं काम चालू होतं. परत वरती पण एक आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. बघू शकता केवढे मोठे मोठे गणपती आहेत. बघू शकता तुम्ही. आणि प्लीज वर याल तर थोडंसं चप्पल काढून या. हे बघा मूर्ती बघा. हे बघा हे बाप्पाचं डोक्याला टिळक लावायचं काम चालू आहे. तुम्ही जर आत्ता आलात तर तुम्हाला व्हेरायटी पण भेटतील आणि गणपतीच्या मूर्त्या पण चांगल्या चांगल्या चॉईसला भेटेल आणि ते आपल्या मनासारखं पण काम. आणि मूर्तीचा तर तुम्ही चेहरा बघू शकता, एकदम हसरा चेहरा. या सगळ्या बॉडी कलर मारून ठेवलेले आहेत. हे बघा जिथे बघाल तिथे गणपती बाप्पा. हा बॉडी कलर मारलेला आहे. बॉडी कलरच बोलतात ना ह्याला. शेडिंग चालू आहे. खेकड्यावरती बसलेले बाप्पा. राज पाटील म्हणजे गणपतीला पूर्ण शोभा देण्याचं काम हेच करतात.
डोळ्यापासून सगळं. तर ते आपल्याला थोडीफार माहिती देतील गणपतीची व काम कसं होतं काय होतं. तर राज पाटील, आपल्याला किती वर्ष झाले या गणपतीचं खोलून? जवळजवळ 6 वर्ष इथं गोव्यामध्ये आमचा कारखाना आहे हां. आणि 20-25 वर्ष अगोदर आमचे वडील करतात. याच स्पॉटवरती नाही, गावात करायचे. गावात म्हणजे करायचे. हां, इथं आम्ही 5-6 वर्षातून आहे. 5-6 वर्षापासून. आपले गणपती कुठून कुठपर्यंत जातात? भरपूर ठिकाणी जातात. मुंबई, ठाणे वगैरे, डोंबिवली वगैरे, परत बाहेर पण जातात. ओके. आपल्याकडे होलसेलपासून रिटेल दोन्ही आहे. हां. होलसेलचं म्हणजे समजा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस अगोदर द्यायला लागते? तरी तुम्हाला एप्रिलमध्ये तरी द्यायला लागेल. एप्रिलमध्ये. आणि रिटेलमध्ये द्यायचं असेल तर घरगुती गणपतीला ते ऑगस्टपर्यंत ऑगस्टपर्यंत देऊ शकता. फक्त जर लवकर आले तर आपल्याला व्हेरायटी चांगले बघायला भेटेल आणि आपल्या मनासारखी मूर्ती भेटेल. आता तुम्हाला गणपती बाप्पाचं हे आखणी काम करून मी तर तुमचं काम बघितलेलं आहे, कारण 3 वर्ष माझ्याकडे तुमची मूर्ती माझ्या घरी येते आहे. तर डोळे एवढे सुंदर असतात, तर ते कुठून कला आली तुमच्याकडे? नाही, कला वगैरे अशी काही नाही. मी असं बघून बघून शिकलोय. म्हणजे कला वगैरे आहे. माझे वडील आहेत, ते मला असा छोटासा मुकुटा द्यायचे म्हणजे त्यावर मला प्रॅक्टिस करायला. त्यावर असे करून करून मी शिकले. पण एकदम सुंदर. आता पण तुम्ही बघू शकता अजून 100पैकी 80% काम बाकी आहे मूर्तीवरती, तरी त्याचे डोळे बघू शकता तुम्ही. असे वाटतील की तुम्हाला लेन्सच लावलेले आहे. ते सगळं काम करण्याची जिम्मेदारी आपल्या राज पाटील दादाकडे आहे. आणि डायमंडचं वर्कसाठी आज तिकडे काम चालतं, पण त्या कामात म्हणजे अजून आज जरा संडे असल्यामुळे सगळे फिरायला गेले. तर तुम्ही या नक्कीच. आपल्या दुकानाचं नाव काय? प्रणव आर्ट्स. एकदा मोबाईल नंबर सांगशील का बुकिंग करण्यासाठी? 7437374378. हे कुणाचा नंबर हा आहे? माझा नंबर. तुमचा नंबर आहे. जर तुम्हाला मी डिप्रेशनमध्ये पण नंबर देईन हा, आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती पण नंबर टाकेन. तर नक्कीच या. आणि आपल्या चॅनलचं नाव घेतलात तर तुम्हाला खरंच डिस्काउंट पण देतील, कारण आपले खास आहेत एकदम. हो. तर या, विजिट करा. अजून तुम्हाला मूर्त्या दाखवतो. स्टार्ट. तर आपला खास दादा आहे प्रशांत दादा. तर तुम्ही या याच्याकडे, आणि माझं नाव जर सांगितलं तुम्ही याला तर खरंच डिस्काउंट करून भेटेल ना डिस्काउंट. हां. तर आपल्याला दादा प्रशांत दादा थोडीफार माहिती सांगेल. ती माहिती, आपल्याकडे मूर्त्या किती ते किती फुटापर्यंत आहेत? 1 ते 10 फुटापर्यंत मूर्ती आपल्याकडे बनते. 1 ते 10 फुटापर्यंत मूर्ती बनते. ओके. आणि जर बुकिंग करायची असेल तर कधी ते कधीपर्यंत बुकिंग आहे? आपल्या ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पुढचं बुकिंग होती. 15 ऑगस्टच्या नंतर बुकिंग नाही होत, बंद होते. ओके. आणि आपल्याकडे मूर्तीची स्टार्टिंग किती ते किती? 5 ते 50-60,000 5,000पासून ते 50,000 ते 60,000पर्यंत जाते. आणि सगळ्यात मोठीच्या मोठी मूर्ती 10 फुटापर्यंत आपल्याला भेटेल, पण ती 2 महिन्या अगोदर बुकिंग करायला लागते. मूर्त्या पण सुकायला लागतात. मूर्त्या पण सुटायला लागतात, बनायला लागतात. तर आज आपण थोडेसे लेट आलो आहे, त्याच्यामुळे मूर्ती बघायला नाही भेटली. नाही तर कशी मूर्ती बनवतात ती पण बघायला भेटेल. मी दादाला बोलवेन, मला नंतर एक व्हिडिओ पाठव. तो नक्कीच पाठवेल आपल्याला. पाठवशील ना? आणि आपल्या चॅनलचं नाव आहे सिद्धेश आंबडसकर. तर त्या चॅनलचं नाव जर तुम्ही सांगितलं त्यांना आणि माझी ओळख दिलात तर तुम्हाला नक्कीच तो डिस्काउंट करून देईल. आणि आपलं जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर मोबाईल नंबर सांगेल. एकदा मोबाईल नंबर सांग. 7039332889. हा व्हॉट्सअप नंबर पण आहे व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर पण. आणि दुसरा एक नंबर देतो तुम्हाला, 7741935166. तुला व्हॉट्सअप नंबर हा नंबर करून देतो. तुम्ही जर आता आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर सगळे टोकन नंबर आहेत, त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही दादाला व्हॉट्सअप केलात तरी घरात बसल्या पण तुम्ही बुकिंग करू शकता. फक्त तुम्हाला मूर्ती घ्यायला इकडेच यायला लागेल आणि इकडूनच घेऊन जायला लागेल. बुकिंग जी आहे ती व्हॉट्सअपवर तुम्हाला ते पावतीचा फोटो पाठवतील, तुमची बुकिंग होईल मूर्ती. तर लवकरात लवकर या आणि प्रणव आर्ट्सला व्हिजिट करा. खूप सुंदर मूर्ती आहेत आणि आपलं 4थं वर्ष आणि आपण मूर्तीसुद्धा बुक केलेली आहे. आणि खरंच दादाने आपल्या एकदम कमीत कमी डिस्काउंट करून दिलेलं आहे. तर व्हिडिओ इथेच बंद करतो. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला.